ध्यानीमनी नसताना अचानक रत्नागिरी येथील गणपतीपुळे ही ट्रीप आमची ठरली। मग प्रश्न पडला राहायचं कुठे, कारण आम्हाला यावेळी ही ट्रीप खूप हेक्टिक करायची नव्हती फिरून, पण शांत निवांत अशा कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये राहायचं होतं। मस्त चविष्ट जेवणाचा आस्वाद घ्यायचा होता, समुद्रावर छान फिरायचं होतं आणि वेळसुद्धा कमी होता आमच्याकडे, फक्त 2 दिवसाचा। शिवाय बजेट फ्रेंडली ट्रिप करायचा माझा नेहमीच प्रयत्न असतो। म्हणूनच गणपतीपुळेपासून अगदी 10 मिनिटावर असलेलं सुंदर निसर्गरम्य असं भंडारपुळे हे गाव आहे, जे गणपतीपुळेपासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। इथल्या एका होमस्टेमध्ये आम्ही राहिलो। इथे पोहोचण्यासाठी आम्ही रात्रीची 12:45ची LTT मडगाव ही ट्रेन कुर्ल्यावरून पकडली, जी सकाळी 7 वाजता रत्नागिरीला पोहोचली आणि तिथून अनेक बसेस गणपतीपुळेसाठी सुटतात, पण प्रवासाचा क्षीण असल्यामुळे आम्ही डायरेक्ट रिक्षा केली आणि साजूगजू निवास या होमस्टेला पोचलो, जे भंडारपुळे येथे आहे। आणि भंडारपुळेला पोचण्यासाठी आम्हाला 600 रुपये रिक्षा भाडं लागलं। हाय हॅलो नमस्कार मंडळी, हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते। तर पर्यटन भटकंती, विशेष रेसिपी, कोकण ब्लॉग आणि विशेष दिवसाचं औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आज आहे, इकडे तुम्ही बघत असाल, पर्यटन विशेष असा हा भाग आहे आणि अचानक ध्यानीमनी नसताना आमची ही ट्रिप ठरली। तर आज आम्ही आलेलो आहोत रत्नागिरी येथील गणपतीपुळे येथे, आणि इथे भंडारपुळे म्हणून हे गाव आहे। एक छोटासा होमस्टे आहे इकडे, तिथे आम्ही 2 दिवस राहणार आहोत। तर अगदी समुद्राच्या जवळ असा होमस्टे आम्हाला मिळालेला आहे, त्यामुळे खरंच खूप मन खुश झालेलं आहे। अगदी थोडक्यात मी या होमस्टेची झलक दाखवते। हा हॉल आहे आणि 2 रूम इथे दिलेल्या जातात, त्यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच्ड आहे, बेड आहे, तुम्हाला हवे असेल तर तिथे गादीसुद्धा एक्स्ट्रा मिळते। शिवाय इथे गेल्यानंतर उत्तम जेवणाची नाश्त्याची सोयसुद्धा आहे आणि स्वच्छ असे रूम आहेत, टॉयलेट बाथरूम आहेत जे क्लीन आहेत आणि व्यवस्थित आहे। जर स्वस्तात मस्त तुम्हाला राहायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। आम्ही चाललेलो आहोत गणपतीपुळेला, बाप्पाचं आधी दर्शन घेऊ आणि सुरुवात करू या ट्रिपला। तर सोबत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मी जिथे राहतो आहे आता, तिथून या होमस्टेवरून गणपतीपुळेचं अंतर 1.5-2 किलोमीटर आहे। इथे बघा समोर तुम्ही, चालत आलो म्हणून एवढा सुंदर निसर्ग दिसतोय बघा, विशाल समुद्र। तर भर उन्हात आम्ही गणपतीपुळेला पोचलोय, खरंच खूप बरं वाटलं, अगदी थंडगार, मनाला प्रसन्न। तर होमस्टेवरून आम्ही गणपतीपुळेला रिक्षाने गेलो, ज्याचं भाडं 80 रुपये झालं। तर रिक्षाने आम्ही इथे पोचलेलो आहोत। हा गणपतीपुळे मंदिराचा परिसर आहे। जर तुम्हाला स्कूटी चालवता येत असेल तर 700 रुपये रेंटने दिवसा तुम्हाला स्कूटी मिळते आणि हा प्रवास जास्त सुखकर होतो आणि स्वस्तसुद्धा होतो। पण आम्हाला गाडी चालवता येत नाही, 4 व्हीलर गाडी अरेंज करायची नव्हती, म्हटलं रिक्षाने बघू कसं वाटतं आहे, त्यामुळे आम्ही इथे रिक्षाने पोचलो। तर एकंदरीत इकडचा जो निसर्ग आहे तो आपल्याला खूप मनापासून आकर्षित करतो। रडीफुळी पोपळीच्या बागा आणि हा समुद्रकिनारा अप्रतिम आहे, हे सगळं कॉम्बिनेशन। तर इकडे चपला ठेवायची सोय आहे आणि इथून आता आम्ही चाललेलो आहोत गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये। हे मंदिर पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत उघडं असतं। आरतीची वेळ पहाटे 5 वाजता, दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 6 आणि रात्री 8:45च्या दरम्यान। तर इथे प्रसादाची वेळ आहे दुपारी 12:30 ते 2 आणि संध्याकाळी 7:15 ते 8:15च्या दरम्यान इथे प्रसाद मिळतो। प्रसाद म्हणजे जेवणाचा प्रसाद, जो खिचडीचा असतो। तर मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी परवानगी नाही, त्यामुळे मी ते व्हिडिओ शूट केलेलं नाही आहे। ट्रिपला आलाय तिकडे नाशिककडून, कोकण आवडलं का? आवडलं। गणपतीपुळेच्या बाप्पाचा इतिहास असा सांगितला जातो की मोगलाईच्या काळात, म्हणजे सुमारे 1600च्या सुद्धा पूर्वी, ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचं बन होतं आणि या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते, जे गावचे खोत होते। मोगलाईच्या काळामध्ये भिडेंवर एक संकट कोसळलं, पण भिडे हे फार दृढनिश्चयी होते। आलेलं जे संकट आहे त्याचं निवारण झालं तरच अन्नग्रहण करेन
असा त्यांनी निश्चय केला आणि मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी त्या केवड्याच्या वनामध्ये ते तपस्या करण्यासाठी त्यांनी मुक्काम केला. अन्नपाणी वर्ज्य केलेल्या भिडाने एक दिवशी दृष्टांत झाला की आगरपुळे गणेशपुळे इथे मी गंडस्थानाने दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालेलो आहे आणि माझं जे निराकार स्वरूप आहे ते डोंगर हे आहे, तर तू माझी पूजा अर्चा कर. आणि त्याच दरम्यान या कालखंडामध्ये घोत पिढे यांची जी गाय होती ती सतत काही दिवस दूध देत नव्हती, म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवलं. तेव्हा असं त्याच्या लक्षात आलं की सध्या ची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गाईच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला. त्यांनी तात्काळ सर्व परिसराची साफसफाई केली आणि त्या दृष्टांतातील गणेशाची मूर्ती त्यांना आढळली आणि या ठिकाणी गवताचं छप्पर घालून त्यांनी एक छोटंसं मंदिर उभारलं आणि सारी धार्मिक कार्य जी आहे ती भिडे भटजींनी सुरू केली. तर या गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव का पडलं यामागे सुद्धा एक इतिहास आहे की समुद्रापुढे पुळणीचे म्हणजे वाळूचं भव्य मैदान आहे, म्हणून गणपतीचं महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे हे म्हटलं जाऊ लागलं. तर इथे आम्ही प्रसाद घेण्यासाठी उभे होतो आणि पोटभर अशी खिचडी आणि बुंदीचा प्रसाद इथे मिळतो. तर गणपतीपुळेच्या संस्थानाने भाविकांना राहण्यासाठी भक्त निवास म्हणून याची सोय केलेली आहे आणि अगदी 50 रुपयापासून ते 950 रुपयापर्यंत ही देणगी शुल्क आहे. तर इथे सगळी माहिती दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल करून बुकिंगसुद्धा करू शकता. तर इथे आम्ही लाडू प्रसाद घेतलेला आहे आणि इथे मनातली इच्छा व्यक्त करून आम्ही इथून निघालो. तर मंदिराच्या आजूबाजूला असं छोटंसंच मार्केट आहे, इथे बऱ्याचशा वस्तू मिळतात आणि आठवण म्हणून आपण इथून काहीतरी नक्कीच घेऊन जाऊ शकतो. तर यानंतर आम्ही गेलो प्राचीन कोकण बघायला, जे इथून जवळच आहे. रिक्षाने 80 रुपये बिल झालं. नित्याने फायनली टॉय घेतलेला आहे ना, ते थकून थकून लिंबू सरबत प्यायला आलं. प्राचीन कोकण समोर आहे. आधी म्हटलं लिंबू पाणी पिऊया. प्राचीन कोकण म्हणजे थोडक्यात काय तर 3 एकर जमिनीमध्ये बसवलेलं हे संग्रहालय आहे आणि जे कोकणातली जीवनशैली कशी असते, 12 बलुतेदार आणि कोकणाला परशुरामाची भूमी असं म्हटलं जातं, तर त्यामागचा काय इतिहास आहे हे इकडच्या प्रतिकृतीमध्ये स्टॅच्यूजमध्ये दाखवायचा प्रयत्न आहे. शिवाय अनेक औषधी वनस्पतीसुद्धा इथे आहे. याचं जे तिकीट आहे ते 50 रुपये आहे. हाय गाईज. काय बघायला आली नित्य तू? नित्या फक्त टॉय घ्यायला आली आहे. त्याप्रमाणे तिने टॉय घेतलेला आहे. ते कॅमेरा किंवा मोबाईलवर तुम्हाला फोटो काढायचे असतील तर 50 रुपये चार्ज आहे आणि तो मी भरला आहे म्हणून मला हे ID कार्ड दिलं आहे आणि तर मी ब्लॉगिंग करण्यासाठी स्टार्ट करू शकते. खरंच खूप हिरवळ आहे, खूप छान वाटतं आहे. तरी 3 एकर जागा फिरण्यासाठी इथे इकडच्याच गावातल्या राहणाऱ्या आजूबाजूच्या मुलांना तसं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि गाईडशिवाय तुम्ही इथे फिरू शकत नाही, पण गाईड फ्री आहे आणि 50 रुपये तिकीट मला खरंच माफक वाटलं. तर इथे एक बोर्ड आहे जिथे सर्व नक्षत्रांची माहिती दिलेली आहे. आपली रास कोणती आहे, त्यानुसार आपलं नक्षत्र कोणतं, त्यानुसार वृक्ष आपला कोणता असेल आणि त्या वृक्षाचे औषधी गुणधर्म जे आहेत ते वाचण्याजोगे आहेत आणि त्यानुसार आपण आपल्याला तो औषधी गुणधर्म कसा लागू पडू शकतो या संदर्भातलं हे लिखाण आहे. तर इथून प्राचीन कोकणाची सुरुवात झाली आहे आणि ही नक्षत्र बाग त्यांनी तयार केलेली आहे आणि अनेक औषधी वनस्पती त्या आहेत. या ठिकाणी पर्यटनात रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही येथे नक्षत्र बाग तयार केली. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्यांची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते. बाहेर बोर्ड लावलाय, जाताना तो तुम्ही पाहू शकता. जेव्हा पार बांधला गेला त्यावेळी तिथे पिंपळाचं रोप लावण्यात आलं, म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुनाच आहे.
या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. वर्तमान काळ गुहेच्या पलीकडे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणारा 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती. तर इथे थोडक्यात सर्व झाडांची माहिती दिलेली आहे. औषधी जी झाडं आहेत त्यांची माहिती दिलेली आहे. त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा होतो त्या संदर्भातली ही सगळी माहिती आहे. उल्लेख आहे की हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन त्यांनी सर्व पृथ्वी जिंकून घेतली व जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्यांनी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले व या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामांची भूमी असेही म्हणतात. गाव शिकार दाखवले. एक ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गाव या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव जाणीवपूर्वक ठेवले. जेव्हा देवळामध्ये जातो तेव्हा देवाकडे प्रार्थना करतो त्याला गाराणं असं म्हणतात. तुम्ही सुद्धा होय महाराजा. बाजूला माझघर म्हणजेच पूर्वीची बेटी. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर मध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर. कारण कोकणामध्ये उष्णता फार असते. घरातील उष्ण हवा सतत या गॅप मधून बाहेर पडते व बाहेरची थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातले वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणात तुळस आहे. इकडे अडकीत त्यांचे प्रकार दाखवले. शेतकऱ्याची बायको आहे. ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला. कारण शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुलं असे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात देण्याचं काम हा कुंभार करत असतो. हे जे सफेद रंगाचं मडकं आहे ते माडी काढण्याचं मडकं. कोकणामध्ये नारळाची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. त्याला ते साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले, पण माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. त्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू करत असतो. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणारे लोखंडी डाल व तलवारी बनवून देण्याचं काम हा लोहार करत असतो. हा बुरुड आहे. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचं काम हा बुरुड करत असतो. यामध्ये पाणी ठेवले जातं. या चाळणीवर केळीचं पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये डाळ घातली जाते जाऊन सेवा पुरवत असते. त्याचप्रमाणे हा कासर या मुलीच्या घरी आलाय. पूर्वी कोकणी मुलींची लग्न वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असत. तर स्त्रिया पाणी भरण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी या ठिकाणी येत असत. वरती इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान. एक धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे. हा धनगर समाज कोकणातील इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असतो. इथून त्यांचा पहिला बस स्टॉप 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. कोकणातील जो दशावतार आहे त्याचं इथे वर्णन केलेलं आहे. काही मुखवटे आहे ते तुम्ही घेऊन त्याच्यावर फोटो काढू शकता. हा मचाण आहे ज्याच्यावरती एका वेळी फक्त 3घांनीच जाण्यासाठी परमिशन आहे. खूप नीरव शांतता आहे. तर इथे हे वस्तू संग्रहालय आहे आणि हे विकण्यासाठी आहे. तर इथे तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत, स्पेशली ज्या कोकणामध्ये काही गोष्टी होतात त्याचा इथे सेल केला जातो. त्या आपण विकत घेऊ शकतो. तर एवढी 3 एकर जागा फिरून तुम्हाला जर भूक लागली असेल तर मालवणी पद्धतीचा नाश्ता इथे मिळतो. पण आम्ही टेस्ट केलेला नाही आहे. आणि पुढे शंख शिंपले याचं एक वेगळं वस्तू संग्रहालय आहे
जिथे फोटोग्राफी करण्यासाठी परमिशन नाही आहे. तर आम्ही पुढे ते सुद्धा बघायला गेलो. तर एकंदरीतच हा आमचा अनुभव खरंच खूप छान होता आणि 3 एकर फिरलो याची जाणीवसुद्धा झाली नाही, इतकं ते सगळं सुंदर होतं. अर्थात दुपारी भर उन्हामध्ये परत एकदा तहान लागली आणि तिकडे छान मस्त लिंबू सरबत मिळतं. थंडगार सरबताचा आस्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो. तर थोडा आराम करून आम्ही समुद्रकिनारी आलो आणि हे खरंच हा सूर्य अस्त बघण्यात जो काय आनंद मिळाला तो अप्रतिम होता. संध्याकाळचा चहा झाला आणि इथे समुद्रकिनारी आलो. तर आज दिवसभर बरीच दमछाक झाली. नंतर एक चहा घेतला आणि समुद्रावर आलो. खूप खूप बरं वाटतं आहे आणि शांत निवांत असं समुद्र, अजिबातच क्राऊड नाही आहे इकडे. आम्हीच आहोत आणि खूप सुंदर वाटतं. मावळतीला आलेला सूर्य. आजचा दिवस खरंच खूप छान गेला. सोनेरी किरणांमध्ये लपलेला हा सूर्य. अद्वैत कंप्लीट भिजून आलेला आहे. कसं वाटलं? मस्त. सूर्यास्त बघून झालेला आहे आणि अचानक काळोख पडला आहे. पण तरी पण आम्ही या काळोखात गप्पा मारत बसलो आहे. आणि लाईट कुठली आहे माहिती आहे? ही मोबाईलची लाईट आहे, त्याच्यावर ही पाण्याची बॉटल ठेवली आहे. काय सुख आहे हे असं निवांत बसणं. काहीच डोक्याला टेन्शन नाही. तर या होमस्टेपासून अगदी जवळ कृष्णकुंज नावाचं हे हॉटेल आहे, जिथे आम्ही रात्रीचं जेवण घेतलं. भरपेट जेवून झालेलं आहे. तर रात्री आम्ही मस्त गप्पा मारत कधी झोपलो कळलंच नाही. खूप थकलेलो होतो. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.